टाळ वीणा आणि मृदंग. चला समोर जाऊ. भगवान परमात्मा त्या ठिकाणी नंद बाबाच्या घरी एवढा राजकुमार असा पुत्र जन्माला आला की बघल्यानंतर देह भान विसरून जातो त्या कानाकडे. एवढा सुंदर माझा काना दिसू लागला पहा. आणि काना त्या ठिकाणी आता नामकरण विधी गर्गाचार्य ऋषीने पार पाडला. नाव ठेवलं, कुणी राम घ्या, लक्ष्मण घ्या, है ना, नाव ठेवलं कृष्णाचं, कन्हैया कन्हैया घ्या. आणि तेव्हा त्या ठिकाणी गर्भप्रसवन केलं. कन्हैयाला यशोदा मैयाने स्नान घातलं. कशाने घातलं महिला मंडळ? साबण लावली का? शॅम्पू लावला का? नाही. काय केलं? शेणाने आंघोळ घातली देवाला. पंचामृताचं स्नान देवाला घातलं. यशोदा मैयाला नंद बाबाला माहिती नव्हतं की माझं लेकरू जग सांभाळलं म्हणून. आणि प्रत्येक आईला आपलं बाळ कितीही मोठं झालं तरी लहानच वाटतं. हे विशेष आहे. ऐका नाही. चला समोर जाऊया. नंद बाबाच्या अंगणामध्ये चारही बाजूने आनंद साठलेला आहे. त्या ठिकाणी यमुना मैया लाटा मागे लाटा घेत होती. देवाचं दर्शन घेऊ लागलेली आहे. आणि तिथे भगवान परमात्मा त्या ठिकाणी पहा. कंस राजा कोण होता महिला मंडळ? कंस राजा होता भगवान शंकराचे मामा. मामा होते. पण मामाच्या मनामध्ये सुद्धा एवढा वैर होता की सांगू शकत नाही. इकडे जसे जसे माझे काना लहानाचे मोठे होत होते तसे तसे तिकडे आग पडत होती मामाच्या पोटात. पहा. कंस कोण होता? उग्रसेनाचा मुलगा. भगवान परमात्मा सांगतात आता कंसाला कळालं काल परवा बारसं झालं. आता कानाला भेटायला जायचं आहे. कसं जाऊ? सुंदर रूप घेतलं. कमरेला कमरपट्टा बांधला. दंडाला बाजूबंद बांधलेला आहे. पायामध्ये 1-1 किलोचे पैंजण बांधलेले आहेत. आणि आहे तेवढ्या क्रीमा लावल्या आणि निघालेली आहे. कोण? काय नाव आहे तिचं? पुतना. किती सुंदर दिसत होती. कोणी म्हणतं पुतना काळीजर होती. नव्हती, अप्सरा दिसत होती. अप्सरा. दंडाला बाजूबंद बांधलेला आहे. कमरेला कमरपट्टा बांधलेला आहे. तिथून निघाली ती पुतना. आणि तेव्हा त्याच राजवाड्यामध्ये कितीतरी गायी होत्या. किती गायी होत्या नंदाच्या घरी सांगा? किती होत्या महिला मंडळ? 9 लाख गायी होत्या. आता ज्या घरी 9 लाख गायी होत्या तेवढा आनंद कुठे आहे का? कुठेच नाही, आहे ना. आणि तेव्हा भगवान परमात्मा त्या ठिकाणी सांगताहेत जसे जसे पुतना आली आणि यशोदेला आवाज देत होती, अगं ए यशोदे, दार काढ दार. यशोदेला म्हणतेय, अगं यशोदे, दार काढ ना ग. यशोदी आली धावत धावत आणि ताडकन दार उघडलं. दार उघडल्याबरोबर म्हणते, ए यशोदे, कुठे आहे तुझा काना? दाखव मला. पहा, जगाच्या बापाला ती यशोदा काय म्हणतीये? यशोदे, तुझं कार्ट कुठे आहे? काय अधिकार आहे ना भक्त पुतणीचा? पहा, असली जरी दृश्य भावनेने, पण अधिकार पहा ना. देवाचा स्पर्श होणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही. देवाचा स्पर्श होण्यासाठी सुद्धा जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लवेत. जन्म जन्माचं पुण्य पाहिजे तेव्हा देवाची आणि आपली भेट होते, स्पर्श होतो. धावत धावत यशोदा मैया बाहेर आल्या आणि बाहेर आल्यानंतर यशोदा मैया म्हणतात, कधी आलात? तेव्हा पुतना म्हणाली, अगे यशोदे, तुझं कार्ट कुठं आहे? मला आधी दाखव. ते बघ म्हणली, ते झाड आहे. आताच माझं पोरग झोपलंय ग, कृपया करून उठू नको त्याला. नुसता रडतो माझा काना, नुसता रडतो. आता झोपलाय. पाळणा बांधलेला आहे. सुंदर लिंबाचं झाड आहे. त्या झाडाला बैलगाडी होती खाली ठेवलेली. त्या बैलगाडीला पाळणा बांधला आणि तिथे पुतना गेली. गेल्यानंतर मैया इकडे मंथनामध्ये मग्न झाल्या. जसं काना जवळ गेल्या, कोण गेलं? पुतना. कानाजवळ गेल्या आणि कानाला बघू लागलेल्या. अरे कार्टा, डोळे उघड. अरे कृष्णा, डोळे उघड. होती पुतना, पण प्रतीक कोणतं होतं? कंसाचं. अरे कार्टा उठ, कृष्णा उठ, कार्टा उठ, कृष्णा उठ म्हणू लागली ती पुतना.
म्हणाले, अगं मावशी ऐक ना, जर मी डोळे उघडले आणि माझ्या डोळ्यामध्ये नेहमीच आवाज आहे, तुझी आणि माझी दृष्टी एक झाली, तर त्या ठिकाणी तू काय होशील? संवाद होईल तो तुझा. मी तुझ्या जीवासाठी जगतोय. गोपाल कृष्ण भगवान की राधे राधे. प्यार से बोलो, जोर से बोलो, सभी बोलो. त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्या पुतणेचा भाव पाहतात. पुतणेने बरं पुतना कशासाठी आली होती हो? बोला. आणि कशी आली होती पहा, सुंदर आली होती नटून. हरी पुतळा डोळ्याला साखळा, पैंजण कमरेला कमरपट्टा. पुतळा डोळ्याला साखळा, पैंजण कमरेला कमरपट्टा. नाकात नथ घालूनी सारा थाट माट करूनी. नेसलेला शालू पैठणचा, नेसलेला शालू पैठणचा. पहा ती पुतना सुंदर होऊन आली होती. देवाला मांडीवर घेतलं. आता म्हणे इथं जर थांबलो तर यशोदा मैया धावत येईल आणि माझं मग काही खरं नाही. त्या कान्हाला काढलं आणि कुठे नेलं? जंगलामध्ये नेलं, गावाच्या बाहेर नेलं. तिथे नेल्यानंतर ती पुतना कपटी होती. देवाला पाजवण्यासाठी आली होती, काय स्तनपान करण्यासाठी आली होती. आणि त्या सणामध्ये सगळं विष भरलेलं होतं. ती पुतना भगवान परमात्म्याला कशीच भीत नव्हती. पहा, जीवन जगत असताना काही काही माणसं अशी आहेत की देवाला भीतच नाहीत, आणि काही काही असे म्हणतात की देवच नाही. मला सांगा, देव नाही तर आपण आहोत का महिला मंडळ? नाही मायबा. देव काय बाजारचा भाजीपाला आहे का पैसे द्यायची भाजी आणायची? नाही. पूर्व पुण्याचं संचित लागतं तेव्हा देव भेटतो. चला, भगवान परमात्म्याने सांगितलं. इकडे यशोदे मैयाला कळालं, अगं यशोदे, तुझा पोरगा बाग एवढी मोठी ती राक्षसी नाही, आणि तेवढ्या मोठ्या राक्षसीला तुझ्या पोरानं काय केलं ग? तिथे गेल्यानंतर स्तनपान करू लागली ती पुतना कानाला. आणि तेव्हा त्या ठिकाणी पुतनेचे जसं जसं स्तनपान भगवान परमात्मा करू लागले, तसं तसं शरीर सगळं आठून आठून जाऊ लागलं. रक्त नव्हतं, रक्त आटून नाड्या बंद झाल्या. आणि तेव्हा ती पुतना म्हणाली, अरे कारठ्या सोड, अरे कृष्णा सोड, अरे कारठ्या सोड, कृष्णा सोड. आणि तसं म्हणत असताना देव म्हणाले, अगं मावशी, मी तुझ्याकडे आलो होतो का ग? म्हणे, नाही ना, तूच माझ्याकडे आली होती. आम्ही विष्णुदास असे आहोत, एकतर धरत नाही आणि धर्म तर सोडत नाही, सोडत नाही. इकडे यशोदेला कळालं. धावत 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 जगाची माय पडते आणि पळता पळता त्या ठिकाणी कानाला घेतलं. अगं बाई, माझं सोन्यासारखं लेकरू. काय लेकराची हाल झाली. तेवढी मोठी राक्षसी होती, देवाने एका करंगळीवर गार 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 फिरवली आणि धाडकन खाली टाकून दिलं. तिथं त्या पुतळेचा उद्धार झाला. बोले गोपाल कृष्ण भगवान की. पुतळेचा उद्धार झाला. आणि त्या ठिकाणी जसं घरी आणलं, घरी आणल्यानंतर कान्हा लढायला लागलेले आहेत बघा, सारखे लढू लागले. आपण म्हणतो देव खात नाही, देवाला पुरणपोळी आवडत नाही, देवाला सगळं आवडतं, फक्त आपण मीराबाई सारखं खाऊ घातलं ना तर देव लगेच खाईल बरं का. देवाला निवेदही आपण असा दाखवतो की जणू तांदूळ निसता ते शिंत खाली पडतात ना, तसं. अहो, देवाला नैवेद्य दाखवताना सुंदर दाखवा ना, असं ताट भरून दिसलं पाहिजे. आणि देवानं पहा ना, छोटस उदाहरण, नामदेवानी काय केलं? देवा, जोपर्यंत तुम्ही खाणार नाही ना तोपर्यंत हा नाम सुद्धा काही खाणार नाही, एवढं लक्षात राहू द्या म्हणे. शेवटी देवाला खावंच लागलं ना, असा भाव पाहिजे. चला समोर जाऊ. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी सांगितलं, नंद बाबाला बोलवलं. बाबा, स्वामी ऐका ना, आज काना काही शांत राहत नाही. घरी आल्यानंतर पंचमृताचं स्नान घातलं. स्नान घातल्यानंतर सुद्धा काना लढायचं थांबत नाही. अगं बाई, तेवढी ती राक्षसी, आणि त्या राक्षसीचा स्पर्श माझ्या कानाला झाला म्हणूनच माझा काना आज लढतोय, असं आईला वाटलं. आईला वाटल्यानंतर त्या ठिकाणी
दाराच्या बाहेर जाऊन नंद बाबाला सांगितलं, यशोदामाईने जा आणि ब्राह्मणाला घेऊन या, काना लढतोय, लढायचं थांबतच नाही. आणि तेवढ्यामध्ये भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी सांगितलं, बाबा जा आणि जाऊन ब्राह्मणाला घेऊन या. कशाला? पंचांगण बघायचे का? कारण माझं बाळ रेस लढतं. आणि तेव्हा तिकडे कंसाला कळालं, अरे इथं आता नंद बाबाच्या वाड्यामध्ये ब्राह्मणाची गरज आहे. आता आपण काय करू, एक 2 मिनिटामध्ये वेश बदलू आणि जाऊन पंचांगण बघू म्हणले. निघाले. आल्यानंतर दारामध्ये एक भविष्यकाळ आला रूप धारण करून, आणि काय म्हणतोय, पंचांगण बघायचंय का? पंचांगण. आवाज देतात धावत धावत नंद बाबा बाहेर आले. अगं यशोदे, दारामध्ये आले पहा म्हणे ब्राह्मण. बसायला आसन टाकलं, पाठ दिला आणि त्या ठिकाणी त्या आसनावरती आपण बसले ब्राह्मण, आणि पुढे पाटावर पंचांगण ठेवलं. किती मुलं आहेत? ब्राह्मणाने विचारलं. त्यांनी सांगितले 2, कृष्ण आणि बलराम. दोघांचे पाळणे होते सोबतच. देवाला बोलता येत नव्हतं, बोबड्या भाषेमध्ये काना म्हणू लागलेले आहेत. दाऊ, दाऊ म्हणजे दादा, नब्रज भाषा आहे. सांगितलं, दाऊ पंचांगण बघण्यासाठी ब्राह्मण आले, ब्राह्मण. तेव्हा दादा म्हणतो, काना मला माहिती आहे रे बाळा, तू काळजी करू नको म्हणे, तुझा दादा तुझ्या सोबतच आहे. आणि तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी सांगतात, काय हाल केली मायबाप देवानं त्या ब्राह्मणाची. अशी हाल केली, अशी हाल केली. कशी केली हाल तर पहा. पंचांग फाटले, जाणीव तुटले, पंचांग फाटले, जाणीव तुटले, पंचांग फाटले, जाणीव तुटले, पंचांग फाटले. धोतर गळाले ब्राह्मणाचे, धोतर गळाले ब्राह्मणाचे, धोतर गळाले ब्राह्मणाचे, धोतर गळाले ब्राह्मणाचे. जाणीव तुटले, पंचांग फाटले, जाणीव तुटले, पंचांग फाटले, जाणीव तुटले, पंचांग फाटले. आणि तिकडे त्या ठिकाणी देवाने काय केलं, फक्त बोट फिरवलं. बोट फिरवल्याबरोबर त्या ठिकाणी त्या सांगितलं नंद बाबाला, दक्षिणा ठेवा. किती? 551 रुपये दक्षिणा ठेवली नंद बाबांनी यशोदामाईने. आणि ठेवल्यानंतर ब्राह्मणाने सांगितलं, कृष्ण नावाचा मुलगा तुम्हाला घातक आहे, तुमच्या मुलाचा उद्धार तो कधीच होणार नाही. आणि तेवढ्यामध्ये कानाने ऐकल्याबरोबर जगाच्या बापाने काय केलं माहिती नाही बरं का, काय केलं माहिती नाही, पण तिथं असं झालं, जाणीव तुटले, पंचांगण फाटले. काय केलं? जाणीव तुटलं, पंचांगण फाटलं नाही बघ. आणि तिकडे जसं जसं आता 2 कंसाने प्रतीक घेतले, पुतण्याचं आणि दुसरं ब्राह्मणाचं. आता काना रांगायला लागले. बघा माझा देव रांगताना किती सुंदर दिसतो. आता काही बाया पहा, देवाला लंगडच केलं. कोण कोण म्हणते देवाला लंगडा? बोला, लंगडा देव.
अहो देव लंगडा नाही. देवाचं लंगडं नाव का पडलं मी तुम्हाला सांगते, कारण देव डाव्या गुडघ्यावर रांगत होते म्हणून बरं का. आणि सांगा तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगणात तुम्ही देखील असवे. रंगणी रंगणात तुम्ही देखील असवे. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगणात तुम्ही देखील असवे. गवळण जसवंती पैसाजे तुम्ही कृष्णाचे मी मागे येणे येणे भोसरी रंगे नवनीत माझे बक्षिले. का देव रांगू लागले? रांगता रांगता त्या ठिकाणी देव सुंदरही दिसू लागले. दुसऱ्या दिवशी सगळे मित्र एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर आता चला कुठे खेळण्यासाठी. पहिला एकच खेळ होता, कोणता? विटी दांडू होता ना, सुंदर खेळ होता. देवाने सुद्धा तो खेळ खेळला पहा, विटी दांडू. आणि तिथे भगवान परमात्मा पहा रांगायला लागले. त्या ठिकाणी बलराम दादा म्हणतात, काना चल थोडस खेळून येऊ म्हणे. देव रांगत 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 जातात आणि गेल्यानंतर एक मातीचा खडा होता. ते खडा घेतला आणि आपल्या मुखात देवाने काय केलं? ठेवला. ठेवल्याबरोबर इकडे बलराम दादा आला आणि आईला सांगितलं, मैया ओ मेरी मैया इथं आव. त्या ठिकाणी धावत धावत यशोदा मैया आली आणि आल्यानंतर मी एवढी फास्ट का पळते याचं कारण तुम्हाला कळते का? तुम्ही म्हणसाल दीदी असलेच पळायला लागली. असं काही नाही, कारण तुम्हाला भूक लागली असेल बरं का, म्हणून बरं का. भगवान परमात्मा त्या ठिकाणी धावत धावत निघाले आणि निघाल्यानंतर यशोदा मैयाला पाहिल्याबरोबर यशोदा मैया पहा ना जगाची माय त्या ठिकाणी, अगं आई ओ मैया ह्या कानाला जरा जग ग. काय तुझ्या काना खोड्या करतो? तळ्यामध्ये काना म्हणतो, मी जन्मलोच म्हणे तशा नक्षत्रामध्ये. कोणत्या नक्षत्र? रोहिणी नक्षत्र. काय सांगितलं होतं? अष्टमी तिथी रोहिणी नक्षत्र आणि 12 बुधवार रात्री 12 वाजता देवकीच्या उदरातून देवाला जन्म घेतला. हे नक्षत्र काय साधं नाही माय बाप, बरं का, जगाचा बाप आहे. चला, भगवान परमात्म्याने सांगितलं, कोणी दाऊने बलरामजीने सांगितलं, मैया हा काना माती खातो ना, जप तुझ्या कानाला. आणि तेव्हा दुसऱ्या दिवशी परत मैयाने सांगितलं, कानाला धरलं. जगाच्या बापाच्या पहा काय अधिकार होते आई साहेबांचा. कानाला धरला आणि सांगितलं, ए काना आजपासून माती खायची नाही आणि उद्या जर माती दिसली तर माझं एवढं वाईट नाही बरं का. सांगितल्यानंतर त्या ठिकाणी जगाची माय पहा कानाला धरलं आणि दुसऱ्या दिवशी परत, काना आज तुला पिवळे कपडे घालते मी, पण मातीचा डाग या कपड्यावर पडेल आणि मला माहित होईल. दुसऱ्या दिवशी परत देव रांगायला लागले. रांगता 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 त्या ठिकाणी काय झालं? देवानं माती घेतली, आपल्या मुखात टाकली आणि तिथे बलरामजी दादा म्हणतात, आई ग आई, कन्हैया म्हणू लागलेले आहेत, आई ग आई नाही खादली म्या माती, आई ग आई नाही खादली म्या माती, आई ग आई नाही खादली म्या माती. दोन्ही हात वर करा. बलराम दादा हो बलराम दादा, बलराम दादा खोट बोलतो बलराम दादा, आई घेतो माझ्या बळी, आई ग आई नाही खादली म्या माती, आई ग आई नाही खादली म्या माती, आई ग आई नाही खादली म्या माती, आई ग आई नाही खादली म्या माती. बलराम दादा खोट बोलतो बलराम दादा, आळ घेतो माझ्या बळी, आई ग आई नाही खादली म्या माती. जगाच्या मायला जगाची माय आली धावत धावत कानाला धरलं, काना आक
देवाला बोलता येत नव्हतं. बोबड्या शब्दामध्ये भगवान परमात्मा म्हणतात, काना माती खाल्ली का? यशोदा मैया विचारते. तेव्हा सांगितलं बोलता येत नव्हतं ना. देव म्हणतात खरं सांग. आणि तेव्हा जगाच्या मायेने छडी हातात घेतली. छडी हातात घेतल्याबरोबर देवांना आपला जो तोंडामध्ये जी माती होती पहा, देवानं मोठा केला आणि संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन आई साहेबांना देवाच्या मुखामध्ये झालं. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. मातीचं महत्व सांगितलं. आजकाल आपल्या लेकराला मातीचं इन्फेक्शन होतं. दवाखान्यात गेले की डॉक्टर म्हणतात इन्फेक्शन झालं. पहा, जगाचा बाप सुद्धा मातीमध्ये लागलाय. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. काय देश आहे आपलं. खरंच आपल्यासारखा देश कुठेच नाही. भगवान परमात्मा म्हणून मातीचं महत्व देवानं सांगितलं. आपल्या लेकराला मातीचे संस्कार पडू द्या. हा, भगवान परमात्मा सांगताहेत जसं जसं आपले काना मोठे मोठे होत जाते, पृथ्वी तारा सगळ्यांचं दर्शन आई साहेबांना झालं. आई साहेब मूर्छित पडल्या. काहीच भान नव्हतं, शुद्ध नव्हते. आणि तिथे परत भगवान परमात्मा त्या ठिकाणी मोठे 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 व्हायला लागले. तिकडं कसं कसं कंसाला हात होऊ लागले. कंसाचं मन तापडायला चालत होतं. आणि तिथे भगवान परमात्मा सांगतात, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, गोकुळात नंदा घरी. महिला मंडळ, तुम्हाला तुमच्या शेजारीची शपथ आहे, दोन्ही हात वर. बापरे, काय प्रेम आहे शेजारीवर. अरे बापरे, खरंच खूप प्रेम आहे. दोन्ही हात वर करा. वा, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, मथुरेचा कंस मामा गोट मोडितो, मामा गोट मोडितो. गोकुळात नंदा म्हणा कृष्ण वाढतो, गोकुळात नंदा कृष्ण वाढतो, मथुरेचा कंस मामा गोट मोडितो, गोट मोडितो. टाळ्या टाळ्या, तुमच्या टाळ्यांचा आवाज येऊ द्या. आणि बोल श्री राधे. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, मथुरेचा कंस मामा गोट मोडितो, मामा गोट मोडितो, मामा गोट मोडितो. म्हणा बरं आता मी काय म्हणलं ते म्हणा. थोडं तुमचं पण ऐकू द्या ना. 7 दिवस मीच बोलू का आता? तुम्हाला वाटत नाही तुमचे लेक किती बोलल? तुम्ही सुद्धा थोडंसं बोललं पाहिजे. बोला, गोकुळात नंदा घरी. वा, मथुरेचा कंस मामा, गोकुळात नंदा घरी. वा वा, माझ्या माया काय सुंदर दिसला ग. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, मथुरेचा कंस मामा गोट मोडितो. पहा त्या कंसाने काय केलं, गोठ मोडायला लागला कंस. थोडा हसा बरं मायांना. धुका लागला का? आज स्वतः मी वाढणार आहे बरं का तुम्हाला. हा, स्वतः मीच वाढणार आहे. त्यामुळे थोडा हसा बरं. तुम्हाला शेजारणीची शपथ आहे, जोरात हसा. पहा काय ताकद आहे. याला शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया.
पुण्यवान आहात बरं का. चला आता घरी कोणी झोपून ऐकत असेल, आता आमच्या भाषेमध्ये झोपून म्हणजे गाळून ऐकायचं, आम्ही त्याला गाळून म्हणतो. पांघरून गोण ऐकायचं, त्याला गाळून ऐकायचं आहे ना. कोणी भजन तळत पण ऐकत असेल, सर्वांच्या ठिकाणी पुण्यच पुण्य आहे. चला समोर जाऊया. भगवान परमात्मा त्या ठिकाणी सांगतायत आणि आज विशेष दिवस आहे, आज एकादशी आहे. महिला मंडळ कोणी कोणी एकादशी धरली थोडा हात वर करा बरं. वा, संख्या वाढली का? हात खाली घ्या. द्वादशी वाले म्हणजे वरण फोडणी घालायचं कळतं विचार आहे ना. नंतर जर कमी पडलं तर मग ऐन टाइमला अवघड होतं आहे का नाही. माझ्या मायांनो, एकादशी करत जा बरं का. काल आपण चरित्र पाहिले राजा अंबरीशांचं. राजा अंबरीशाने एकादशी व्रत केलं होतं आहे ना. चला पुढे जाऊ. भगवान परमात्मा आता उखळी वंदन लीला आपल्याला सांगतात. एके दिवशी कान्हा माखन चोरायला निघाला आणि जात असताना एवढं भांड होतं. माय बाप, पहिलं काही कमी भांड होते का? 2-2 क्विंटलचं एक भांड होतं अन्न शिजवण्यासाठी. त्यामध्ये आई साहेबांनी मंथन ठेवलं होतं, दही लोणी ठेवलं होतं. लोणी ते कुठे ठेवलं? चुलीवर ठेवलं. चुलीवर ठेवल्यानंतर आता ते लोणी वर यायला लागलं ना. कान्हा म्हणाले, ए मैया, मला भूक लागली. मैया, मला भूक लागली ग. आई सांगते, कान्हा अरे थांब, शिळं माकड खाल्लंस तर पोट दुखलं ना बाळा, आपण आता ताजा माकड खाऊ. आई साहेबांनी ते भांड चुलीवर ठेवलं आणि आई साहेब मंथनासाठी गेल्या. भान विसरून गेला, भान काहीच कळत नव्हतं. तेवढ्यामध्ये आपल्या जगाचा बाप हळू 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 त्या भांड्याजवळ गेले. कोण्या? महिला मंडळ लोण्याच्या. आणि गेल्यानंतर आता खाली वीट ठेवलेली होती. आधीच विटेवर उभा आहे देव, कटेवर हात आहे ना, सामान्य नाही माझा. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्माने इटेवर पाय ठेवला आणि आता भांड्यातला माखन काढायला हात कुठे घातला? भांड्यात घातला. भांड्यात घातल्यानंतर आता ते गरम लागलं ना. भांड गरम लागलं, खालून अग्नी होता. गरम लागल्याबरोबर भगवान परमात्मा त्या ठिकाणी जसं आपला हातमध्ये घातला, हातमध्ये घातल्याबरोबर त्या ठिकाणी सगळे देवच त्या भांड्यामध्ये गेले. पूर्ण अंघोळ झाली. आणि तेव्हा यशोदा मैया बघते, ए कान्हा, कृष्ण कुठे आहेस? लवकर ये, तुला ताजे ताजे माखन देते, ये लवकर. आणि तेवढ्यामध्ये सगळीकडे पाहिलं जगाच्या मायेनं, पण देव कुठेच दिसले नाही ना. पण देवाची शेंडी तेवढी त्या भांड्याच्या वर दिसली. कोणाला? जगाच्या माईला शेंडी तेवढी भांड्याच्या वर दिसली. अरे बापरे, इथं कान्हा आहे. आई साहेब धावत धावत गेल्या आणि कानाला हळूच वर काढलं. वर काढल्याबरोबर, हे कान्हा, किती घोड्या करशील रे? आई रागवली, आता थांब, तुला एक काम करते, आता तुला उखळालाच बांधून ठेवतो. तू ऐकत नाहीस. जगाच्या बापाला जगाच्या माईनं धरलं आणि मोठं उकळ होतं. पहा, पहिलं जातं सुद्धा असायचं. आता काही काही घरामध्ये जातं कशाला म्हणतात हेच कळत नाही. पण सगळीकडे गिरण्या झाल्या. जनाबाईनं रात्रात तळण दळलं आणि देव सुद्धा मदतीसाठी आले होते. आता किचन वाटेवर पाहिलं तर जातं दिसतं का? घराच्या बाहेर दिसतं का जातं? नाही. आता मिक्सर, कलियुग आहे ना. बटन चालू केलं की 2 मिनिटात शेंगदाणे बारीक. ज्याला दात नाही त्याला बी खाता येतात बरं का. चला, भगवान परमात्मा त्या ठिकाणी म्हणतात, अरे कान्हा, तू ऐकत नाहीस ना, तू खूप खोड्या करतोस. जगाच्या मायने जगाच्या बापाच्या हाताला धरलं आणि मुखाला बांधायला सुरुवात केली. बांधता बांधता देव हातातून सुटले आणि त्याच दारामध्ये मोठं तुळशी इंद्रावण होतं. पहा, ज्या घरापुढे तुळस नाही त्या घराचा कळस कधीच होत नाही. ज्या घरापुढे तुळस नाही, ऐकून घ्या, ते घर स्मशान आणि नरक आहे. तुळस ही अगदी गरजेच आपल्या भारत देशाची संस्कृती आहे. बाप, तुळस म्हणजे साधी गोष्ट नाही हो. भगवान परमात्मा त्या ठिकाणी म्हणतात, अगं आई, एकदा क्षमा कर ना मला. जगाच्या मायकडे एवढंच तोंड करून माफी मागू लागले देव. आणि त्या दिवशी इंद्रायणाच्या भोवती प्रदक्षिणा सुरू केल्या. प्रदक्षिणा घालता 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 मैयाला
थकवा आला. मैया म्हणाली, अरे काना थांब, कृष्ण थांब. देव कशाचे सापडतात तो नाही सापडत, आणि ज्याला देव सापडले त्याच्या एवढा भाग्यवंत तोच आहे बरं का. भगवान परमात्मा त्या ठिकाणी निघाले आणि हातामध्ये छडी घेतली आई साहेबांनी. काना थांब, कृष्ण थांब, काना थांब, कृष्ण थांब. देव काही थांबत नाही. 108 प्रदक्षिणा आई साहेबांच्या आणि देवाच्या पूर्ण झाल्या. आई साहेबांच्या बुचड्यामध्ये 2 फुलं होती, पारिजातक आणि चाफा. दोन्ही आई साहेबांच्या चरणावर पडले आणि आई साहेबांना प्रणाम करू लागले. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की. का प्रणाम करू लागले? कारण आई साहेब तुमच्या एवढं भाग्यवान तुम्हीच आहात. देवाच्या मागे हातामध्ये छडी घेऊन लागतं. तुमचा अधिकार काय साधा नाही हो. आणि तिथे भगवान परमात्मा जगाच्या बापाच्या हाताला धरलं आणि उखळाला बांधायला सुरुवात केली. कशी उखळाला बांधू लागली मैया. एकीकडून अश्रू जात आहेत, एकीकडून प्रेम आहे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे हरिरूप. कंठ दाटून आलेला आहे. उखळाला बांधलं. नंदाच्या पुराला बांधा उखळाला ग, बांधा उखळाला. उखळाला बांधलं. 2 दिवस सोडलं नाही जगाच्या मायेत. कानाला भूक लागली. अगं आई एवढी कठोर झालीस का? कान्हा कठोर नाही रे, आज तुला नक्की सोडेल. जगाच्या माईनं जगाच्या बापाला सोडलं आणि सोडावं तेवढ्यामध्येच त्या ठिकाणी परत विचार केला, परत पुढे केला तर मग नाही सोडलं. 2 दिवस निघून गेले पहा. आणि 3ऱ्या दिवशी देवानं वाट पाहिली. मैया काही आल्या नाही. तिच्या घरी 9 लाख गाई, त्याला कामाला काहीच कमी नसतं. धावत धावत कान्हा निघाले. राजवाड्याच्या बाहेर उकळ थोडे जंगलामध्ये नेलं. यमुनेची नदी झाड वाहू लागलेली आहे. देव यायलेत म्हणून नदीच्या लाटा मागे लाटा यमुनेच्या चालल्या होत्या. तिथे 2 वृक्ष होती. कालगतीच्या शापामुळे 100 वर्षासाठी ते कोण होती? वृक्ष होती. देवा या आणि आमचा उद्धार करा असे ते वृक्ष बोलू लागलेले आहे पहा. 2 वृक्ष होती पहा. देवाचं धावत जाताना उखळ जे होतं ते उखळ त्या वृक्षामध्ये अडकलं आणि वृक्षामध्ये उखळ अडकल्याबरोबर दोन्ही वृक्ष भगवान परमात्म्याला साष्टांग दंडवत करतात. बोले गोपाल कृष्ण भगवान की. ते झाड कोण होते? विमल आणि अर्जुन. भगवान परमात्म्याने विमल आणि अर्जुनांचा उद्धार केला. बोले गोपाल कृष्ण भगवान की. नागेश्वर भगवान की. विमल आणि अर्जुनांचा उद्धार केला. आणि भगवान परमात्मा भजन घ्या, भजन थांबा. वाटणार गळा दुखायला. बाबाला म्हणाला, बाबाला महिला मंडळ भजन करा, भजन. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे,
राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण राम हरे कृष्ण हरे 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 राम हरे कृष्ण. त्या ठिकाणी जगाच्या बाप्पाला विमल आणि अर्जुन प्रसन्न झाले. देवा, आतापर्यंत या ठिकाणून अनेक जण गेले, पण आमचा उद्धार कोणीच केला नाही. तुम्ही आमचा उद्धार करून सोडला देवा. राधे राधे. गोपाल कृष्ण भगवान की. प्यार से बोलो, जोर से बोलो, सभी बोलो, मिलकर बोलो. हरे राम 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 हरे हरे. त्या ठिकाणी आकाश मार्गाने विमल आणि अर्जुन आकाश मार्गाने निघालेले आहेत. देवांना प्रणाम करू लागले. देवा, खरंच तुमच्या एवढं श्रेष्ठ दुसरं कोणीच नाही, म्हणून उद्धार देव करू शकतात बरं का माणसाचा. भगवान परमात्मा सांगतात, कैमे उदार पावेना, कैमे उदार पावेना, गाय कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्तवान. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी त्यांचा उद्धार केला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून आदूर. धरिला पंढरीचा चोर, हृदय बंदी खाना केला. आता विठ्ठल कोणीला. पहा, जगाच्या मायनं त्या ठिकाणी काय केलं, जगाच्या बाप्पाला बांधलं आणि इकडे उद्धार झाला विमल अर्जुनांचा. बोले गोपाल कृष्ण भगवान की. एकदा त्याच गोकुळामध्ये प्रभूंचा जन्मदिवस साजरा करायचा होता. सगळीकडे आनंदी आनंद आहे, सगळीकडे सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे, मांडव घातलेला आहे. पहा, आता आपले काही वाढदिवस अलगच असतात, ऐकून घ्या, ज्याला आपण जन्मदिवस म्हणतो. आता वाढदिवस हे कलियुग मध्ये झालं, जन्मदिवस अभिष्ट चिंतन सोहळा आहे ना. आपण काय म्हणतो, अभिष्ट चिंतन सोहळा म्हणतो. पहा, अभिष्ट चिंतन सोहळा करा, पण कसा केला पाहिजे. जणू काही त्या लेकराला सुद्धा काहीतरी प्राप्ती झाली पाहिजे ना, काहीतरी पुण्य फळाला आलं पाहिजे. असा करा. कसा, देवाला कसा केला होता. त्या ठिकाणी कीर्तन भजन सुरू होतं, मायबाप असा सोहळा केला होता. पहा, आता आपल्या बर्थडे मध्ये काय सुरू असतं, महिला मंडळ बोला. त्या मुलाची आईच म्हणते डीजे वाले बाबू जरा गाणं है ना, तीच तयार असते. ऐका, मी सांगतो तुम्हाला, मला एवढंच सांगायचंय की कसा आपला उद्धार होईल. राजा परीक्षितीला 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा नाग घेऊन दंश करणार होता, पण उद्धार कसा झाला भागवत कथेने. असं काहीतरी करा ना. काय ऑर्डर देतात बेकरीवर, 2 किलोचा केक ऑर्डर. त्या केकवर कोणाचं नाव असतं बोला. भुका लागल्या का मावल्यानं तुम्हाला, मला सांगा बरं का. लागल्या असतं तर नाही ना. ऐका, या ठिकाणी केकवर नाव कोणाचं असतं, ज्याचा वाढदिवस आहे त्याचं नाव असतं. घरी आल्यानंतर
मुलाचे आई पप्पा बाजूला थांबतात आणि सेंटरला मुलगा असतो. मायबाप खरं सांगू, जेवढी अगरबत्ती देवाला लावली नाही ना आतापर्यंत तेवढी फुगे फोडायला असते. तेवढी कशाला असते? फुगे फोडायला असते. ऐका, त्या ठिकाणी वाढदिवस पोराचा जन्मलं होतं कोणत्या दिवशी पोर. ते हत्यार असतं, हत्यार. मी इथून त्याचं नाव नाही घेऊ शकत व्यासपीठात, काही मर्यादा आहे तिथून बोलण्यासाठी सुद्धा. तेच हत्यार मुलाच्या हातात देतात. नाव कोणाचं असतं? पोराचं नाव. कोण नाव? कशावर? केकवर असतं. इकडून बाबा धरतो, इकडून मम्मी धरते आणि त्या ठिकाणी काय करतात? हॅपी बर्थडे टू यू. एखादी गेल्या इतकं स्वर असतो, पण त्या ठिकाणी एक गणेश महाराज पहाभिष्ट चिंतन सोहळ्याचा तुकोबाराने सुंदर एक अभंग म्हणलेला आहे ना. काय आहे अभंग? आकल्प आयुष्य भावे तया पुरा. काय अभंग आहे मायबाप. पण आजकाल काही बोलत चाललो, कसंही वागत चाललो. जे खाऊ नाही ते खातो, जे पिऊ नाही ते पितो, जे करू नाही ते करतो, जे बोलू नाही ते बोलतो. मग या हृदयामध्ये हरी साठवेल का? नाही. साठविला हरी तो चिरदे मंदिरी, त्यांची संधी येरझार झाला सफल व्यापार. केव्हा व्यापार सफल होतो? जेव्हा त्या हरीने आपल्या हृदयामध्ये प्रवेश केला ना, तेव्हा बरं का. तोपर्यंत नाही होत. मी तुम्हाला सांगितलं, जीवनात आल्यानंतर माणूस काही आणत नाही आणि काही नेत नाहीये ना. सगळं इथेच सोडून जावं लागतं. सोने का जो बंगला तेरा नदी किनारे आएगा, माता पिता बनवा लटारी, घोडा गाडी खेती बाडी छोडा अकेला जाएगा. कुबेराचं सुद्धा चाललं नाही हो. आपण तो कोण? हा, क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेरा. माया मरी नाम न मरा, मर मर गए शरीर. आशा किसना ना मरे, कह गए दास कबीर. क्या लेके आया बंदा. काहीच आणलं नाही आणि काही नेणार नाही. चला समोर जाऊया. प्यार से बोलो. झोपल्या का काय? झोपल्या का? मागे नाही ना, झोपू नका बरं का. ऐका, आनंदाचे दिवस फार लवकर निघून जातात. कथेचे फक्त आज पहा ना 5वा दिवस आहे, 6वा 7वा 2च दिवस राहिले. समोर जाऊया. त्याच गोकुळामध्ये प्रभूचा जन्मदिवस साजरा करायचा होता. ज्या दिवशी तुमच्या मुलाचा जन्मोत्सव तुम्हाला खरंच साजरा करावा वाटला, त्या दिवशी ज्ञानोबारांजवळ जा, आळंदीला जा, मुलांच्या हाताने माऊलींना अभिषेक घाला, फूल मंजुळा चढवा, हरिपाठ करा, कीर्तन करा, अन्नदान करा. बरं का, हे तुमच्या कार्याला लागतं बरं का. या ठिकाणी गेल्या वर्षी किती वर्ष झाले? 2 वर्ष. ढाकणीमध्ये माझी कथा त्या ठिकाणी झाली. कथेचे यजमान या ठिकाणी आलेले आहेत. तरी दोन्ही हात वर करून एकदा बाबांजीसाठी दोन्ही हात वर करून करावा झाला. श्री राधे गोपाल भज मन श्री राधे. श्री राधे गोपाल भज मन श्री राधे. गोपाल भज मन श्री राधे. गोपाल भज मन
राधे जय राधे श्री राधे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे जय राधे गोपाल महिला मंडळ हाताने टाळी आणि हाताने नमस्कार करा. जय हो. जय राधे गोपाल म्हणा बरं भज मन श्री राधे. भगवान परमात्मा सांगतायत त्याच गोकुळामध्ये एवढा आनंद होता की त्या ठिकाणी देवाचा जन्मोत्सव त्या ठिकाणी साजरा होत आहे. त्या ठिकाणी श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम गोपाल कृष्ण भगवान की. तिकडे देवाला आता सुंदर सजवलेलं आहे. सगळ्या गोपी अगदी नटून थटून त्या ठिकाणी आलेल्या आहेत. काही वेळामध्ये देवाचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी काय झालं तर तिकडे कंसाला कळालं, अरे आता आपण एक रूप घेऊन काहीतरी जायला पाहिजे. आगळं वेगळं रूप घेऊन त्या ठिकाणी त्याचा अंत केला पाहिजे. त्या ठिकाणी जाऊन गोकुळात प्रभूचा जन्मदिवस कन्हैयाचा सुंदर अशी बैलगाडी मागे अनेक त्या ठिकाणी पंच पक्वान होते. देव आराम करत होते. मागच्या साईडने एक राक्षस आला, त्याचं नाव होतं शक्तासूर. त्या राक्षसाने बैलगाडीवर वजन टाकताच ती बैलगाडी काय झाली, उलटे झाले आणि तिथे देवाला मारण्यासाठी पाहतो शक्तासूर आला होता. देवाला त्या शक्तासुराला हातात धरलं. केवढा मोठा राक्षस हो, आणि देव एवढे होते पण शक्ती महान होती ना. हा, देवानं त्याला काय केलं पहा. देवानं असा उद्धार केला त्याचा की पहा. देवानी त्याला खाली पाडलं, खोल केलं आणि देवानं त्या हाताने त्याचे 50 तुकडे केले. गार गार फिरवलं आणि धाडकन फेकून दिलं. हरी गोपाल कृष्ण. उंच आकाशात जाऊन धाडकने खाली पडला पहा. नंतर काहीच दिसलं नाही. भगवान परमात्मा सांगता आहेत देवानं शक्तासुराचा उद्धार केला. आता माखन चोरलीला होईल. माखन चोरलीला झाली का लगेच भगवान परमात्मा सांगता आहेत, अरे चला रे बाबांनो. जसं बचत गट असतो ना महिलांचा, बचत गट आहे ना इथं, आहे का? आहे. सगळी टीम जमा केली. कन्हैयाने एक काठी घेतली, वर चांदीचं टोक लावलं, खाली सोन्याचं लावलं, त्याच्यावर नाव टाकलं माखन चोर टीम. जसं दिंडी क्रमांक असतो ना, पंढरपूरला आपण जातो 1 महिना, दिंडी क्रमांकावर दिंडी ओळखल्या जाते है ना. त्याच प्रकारे नाव टाकलं आणि सगळे गोपाळ निघाले. मधुमंगल, सुदामा, पेंड्या, कृष्ण आणि बलरामजी. गेल्यानंतर एक गोपी अशी होती की लहानपणी कानाला वाकडं दाखवत होती. देव म्हणले थांब तुझी एक ना एक दिवस पाळी येणारच आहे. तुला वाटलं का? म्हणले मी सोडून देईल. नाही सोडत म्हणजे मी सहज कोणाला सोडत नाही. त्या ठिकाणी असणारी ती गोपी धावत घरी आली, झोपली. सकाळी 4ला तिची सासू पाण्याला उठली आणि ती जागीच होती. देव गेल्यानंतर चला रे म्हणले. सगळे गेले, एकावर एक चढले आणि तिथे शिंक बांधलेलं होतं. हळूच शिंक खाली घेतलं
त्याच्यातलं सगळं माखण खाल्लं आणि मुरलेलं जे होतं त्या गोपीच्या तोंडाला लावलं, त्या गवळणीच्या तोंडाला लावलं. गवळण झोपत होती, तिला काहीच माहित नव्हतं. सासू गेली होती पाण्याला, सासू पाण्याला गेली आणि इकडे कारभार देवाने केला. असं लावलं होतं फक्त एवढंच बरं का, म्हणजे सासूला वाटलं की हिनंच खाल्लं. उरलेलं माखण त्या गोपी त्या गवळणीच्या तोंडाला लावलं आणि दाराच्या मागे देव खेळ बघू लागले. कसा? देवानं लावलंच नाही तर उठून उभा केलं कुठं आरशासमोर आणि तिकडून सासूबाई आली. काय झालं महाराज? आत्याबाई घरात चोर शिरला, 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 आत्याबाई घरात चोर शिरला. कांजळ पटकन त्या बाईचे घरात रुजले होते, घरात रुजले होते. कांजळ पटकन त्या बाईचे घरात रुजले होते, घरात रुजले होते. कोणी घडून आला कृष्ण मुरारी, मी बाई बसले रुजले, मी बाई बसले रुजले, मी बाई बसले रुजले. कोणी घडून आला श्याम मुरारी, मी बाई बसले रुजले, मी बाई बसले रुजले. आत्याबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला. काम झालं पटकन म्याबाई चटकन घरात निघले होते, घरात निघले होते. कोणी कोण आला कृष्ण मुरारी, मी बाई बसले रुजले, आत्याबाई घरात चोर शिरला. पहा, त्या ठिकाणी असं झालं. ओ आत्याबाई, मी नाही खाल्लो, तो कान्हा आला होता, बापखोडकर कान्हा. या ठिकाणी आळंदीवरून जे सदा माऊलींच्या सेवेमध्ये राहतात आमचे प्रिय पांडुरंग महाराज जाधव आळंदीकर यांच्या ठिकाणी आगमन झाले. तरी दोन्ही हातांनी प्रेमाने टाळ्या वाजवा. बोले गोपाल कृष्ण भगवान की. तसेच आळंदीवरून आमची काका आणि आमची मावशी हे कालच आले आहेत बरं का. आता कथा झाल्यावर त्यांची ओळख करून देईल महाराजांची, त्यांच्या सर्वांची. त्यांच्यासाठी सुद्धा दोन्ही हात वर करून टाळ्या वाजवा. हो, 5 मिनिटामध्ये लगेच आरती होणार आहे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी. तरी एवढं फास्ट घेतलं, आतापर्यंत एवढं फास्ट कधी घेतलं नाही. नागेश्वराचीच कृपा. ऐका, भगवान परमात्मा सांगतात. आता आत्याबाई म्हणल्यानं लक्षात आलं, आमच्या आत्याबाई सुद्धा आज माझ्या कथेला आलं बरं का. त्यांचं नाव आहे अरुणा, आहे ना. तर का आमच्या आत्याबाईसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा सर्वांनी. भगवान परमात्मा त्या ठिकाणी सांगतात की कुठं होतो आपण? बोला, मला पण भूक लागली बरं का खरंच. हा, आपण होतो माखन चोर पाशी, आहे ना. भगवान परमात्मा त्या ठिकाणी माखन चोरायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी परत घरी आले आणि तिचं नाव होतं मधु मंगलाची. ती वहिनी होती. ती सुद्धा तशीच सगळीकडे करा ना. आता कान्हा चोरी करू लागला, चोरी करू लागला. सगळ्या गावाला झालं हो. गावाला झाल्यानंतर ती सुंदर होती. तिनं काय केलं? थांब म्हणली. आता कान्हा आला की मी पकडणार म्हणे कान्हाला. कशी? पहा, तिनं काय केलं? तिचं नाव होतं प्रभावती. तिनं काय केलं? त्या शिंक्याला घंटी बांधली. घंटी. देव आलं तर शिंक्याला हात लावले तर घंटी वाजेल, मी उठेल माखन माझं माझ्याजवळ राहील. देव गेले. गेल्याबरोबर अरे बापरे म्हणले, इथं तर लयच अवघड झालं की. आता काही खरं नाही. देवानं घंटीला सांगितलं, घंटी अजिबात आहे बोलायचं नाही म्हणली, वाजायचं नाही. कोण म्हणलं? परमेश्वर भगवान परमात्मा म्हणले, मी जोपर्यंत माखन खाणार नाही तोपर्यंत तू वाजायचं. घंटीला सांगलं. घंटी म्हणली, देवा जशी तुमची इच्छा. माखन हातामध्ये घेतलं आणि तोंडाजवळ नेलं, मुखाजवळ नेल्याबरोबर घंटीला वाजणं सुरू केलं. अरे देवा म्हणले, आता काही खरं नाही.
का घंटीला देवानं सांगितलं, तुला सांगितलं होतं ना ग सख्या वाजू नको, तू का वाजली? आणि तेव्हा त्या ठिकाणी का वाजली म्हणल्याबरोबर घंटीने किती सुंदर उत्तर दिलं. पहा देवा, असं का बोलता हो? तुम्ही जेव्हा भोग लावता तेव्हा माझं वाजायचं काम मी रोजचं कार्य पूर्ण केलं, माझ्याकडे काही चूक नाही. आणि जेव्हा तुम्ही घरामध्ये देवाला नैवेद्य दाखवता ना तेव्हा घंटी वाजलीच पाहिजे, तरच देवापर्यंत पोहोचतं बरं का. सांगितलं. परत तिसऱ्या दिवशी काना चोरी करायला निघाले. आता इथं अशी मज्जा आहे की बघाच आता काय मज्जा आहे ती. बरा भगवान परमात्मा त्या ठिकाणी माखन चोरायला गेले. रात्रीची वेळ, रात्रीचे 12 वाजलेले आहेत. एक होता गवळी आणि एक होती गवळण. त्या गवळीचे दाढीचे केस होते 4 फूट लांब. किती? 4 फूट लांब. आणि जी गवळण होती तिचे केस होते 8 फूट लांब. देवानं काय केलं, हे तर खूप दाढ आहेत म्हणले देव, हे आपल्याला ऐकत नाही तर आपणच काहीतरी केलं पाहिजे. देवानं 12 वाजता जाऊन भर झोपेमध्ये गुरक्या ठोकायला दोघं देव गेले. देवानं याची दाढी घेतली, तिची वेणी घेतली आणि गाठ जोरात मारली. मारल्याबरोबर सकाळी 4 वाजता देव माखन चोरायला गेला बरोबर त्या ठिकाणी सकाळी उजळलं ना आता. आणि उजळल्याबरोबर पहा त्या ठिकाणी काय झालं तर देवानं त्या ठिकाणी देवदाराच्या मागे म्हणून हसू लागले, सगळं पाहू लागले. गौरी म्हणतो, अरे तू माझी दाढी का ओढतेस? रात्री 10 भाकरी खाल्या गरम गरम पिठल्या सोबत आणि तुला सकाळीच काय झालं? तेवढ्यामध्ये ती म्हणाली, मी बी संध्याकाळी तुम्हाला कुकर लावला होता म्हणे, मी सगळं जेवायला पोटभर दिलं, काय झालं? तिथे ओढाओढी चाललेली आहे. पहा जगाच्या बापाची लीला आगाध आहे. त्याच कानाला धरलं, चोर सापडला आणि धरल्याबरोबर निघाली यशोदेकडे. रस्त्यामध्ये मधुमंगल होता. देवाचा हात त्या गवळणीच्या हातामध्ये होता. मधुमंगलाला देव म्हणतात, ए मधुमंगल इकडे, तुला लाडू आवडतो ना बुंदीचा? तो म्हणला, अति प्रिय आहे देवा. धावत धावत गेला आणि त्या ठिकाणी देवाचा हात देवाने सोडून घेतला, तिच्या हातात त्याचा हात दिला. घ्या. आणि पुढे गेल्यानंतर सगळे ब्रजवासी हसू लागलेले. अरे 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 काय हे दृश्य बघायला भेटतं. आणि पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी पहा यशोदेच्या दारामध्ये जाऊन आवाज दिला, यशोदे बाहेर बाहेर. माकन खाल्लं, देव घरी जाऊन आराम करू लागले. याचा हात हातात दिला आणि तिकडं सोयरीक जुटली देवाची. देव मस्त आराम करू लागले. आणि तेव्हा त्या ठिकाणी गोपी काय म्हणू लागल्या त्या पहा. यशोदे कृष्णासी सांगावे राहावे का जावे. यशोदे कृष्णासी सांगावे राहावे का जावे. यशोदे कृष्णासी सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णासी सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे बाळ तुझा काना कुठवर सासून गाना. यशोदे बाळ तुझा काना कुठवर सासून गाना. यशोदे कृष्णासी सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णासी सांगावे गोकुळी राहावे का जावे. पहा. ए यशोदे बोला तुझ्या पोराला, तू पण ये बाहेर, चल आम्ही गोकुळी राहावं का गोकुळ सोडून जावं एवढं सांग. देव बाहेर डोळे चोळत आले. मैया काय झालं ग? तसं काय आपण काही केलंच नाही असं वाटत. तेवढ्यामध्ये आता तिनं खाली पाहिलं नाही ना हातामध्ये कोण आहे. ती म्हणते, शबक तुझा काना, तुझ्या कानाला हे असं केलं. तेव्हा मैया म्हणले, अगं आधी खाली बघ हातात कोण आहे तुझ्या ते, आणि नंतर झटके दे म्हणले. मग आधी खाली बघ ना कोण आहे.
पाहिलं तर काय मधुमंगल तिचा दीर घ्या. आणि तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा हसू लागलेले आहेत. काय जगाच्या बापाची लीला आहे. आता एकदा हसा बरं तुम्ही, देव हसू लागले, तुम्ही हसा बरं. तुम्हाला काय मूळपत्रिका द्यायची का बाबा? मूळपत्रिका पुढच्या सप्त्यात बरं का. हसा बरं थोडं. हा, हसलं पाहिजे मानव जगामध्ये जीवन जगत असताना. चला समोर जाऊया. आभाळ आलेला आहे त्या ठिकाणी. इंद्रदेवाला मी सांगितलं, देवा थोडी कृपा करा बरं का आमच्यावर. इंद्रदेवाला आपण सर्वांनी प्रार्थना करा की थोडा वेळ तुम्ही शांत राहा म्हणून. तसं तर आज इंद्र क्रोधित होतोच. कस काय माहितीये का, आज गोवर्धन पूजा आहे ना. इंद्राला वाटतं माझं इंद्रपद बुडेल, आहे की नाही. चला समोर जाऊ. भगवान परमात्मा सांगतायत, आता काना तुझ्या खोड्या बंद झाल्या, आता गायी घे आणि कुठे जा, वनाकडे जा म्हणे. देवानं सगळ्या गायी घेतल्या. किती गायी होत्या? 9 लाख गायी होत्या. खांद्यावर घोंगडी घेतली, हातात काठी घेतली आणि देव गायी वळण्यासाठी निघालेले आहेत. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटे सोमेरो मदन गोपाल, घास खावे गैया, दूध पिए ग्वाल, बंसी बजाए मेरे मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटे सोमेरो मदन गोपाल, आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल, छोटे सोमेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटे सोमेरो मदन गोपाल. छोटे सोमेरो मदन गोपाल. गाय गोपाल सवंग गए मना, आज अब गाय नहीं होगी, गोपाल कहाँ होगे. जीवनामध्ये जगत असताना गाय असली पाहिजे बरं का. चला पुढे जाऊ. भगवान परमात्मा सांगतायत, काना आता तुझ्या खोड्या बंद झाल्या. नंद बाबा यशोदा मैयाने 9 लाख गायी घेतल्या आणि जा म्हणे वनाकडे. आणि गेल्यानंतर तिथे काय झालं तर भगवान परमात्मा गेले आणि गेल्यानंतर तिथे बकासूर नावाचा एक राक्षस प्राणी होता. गायी चारल्या आणि गायी सोडल्या पाणी पिण्यासाठी. त्या यमुनेमध्ये मोठा राक्षस होता. त्या राक्षसाने काय केलं पहा. तो होता बकासूर. बगड्याचं रूप धारण केलं आणि देवाला मारण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी देवाला मारावं तेवढ्यामध्ये देवाने काय केलं, त्या असणाऱ्या बकासुराला घेतलं आणि घेतल्याबरोबर त्या ठिकाणी फक्त काय केलं, हात ठेवला. तेवढ्यामध्ये त्या बकासुराचा उद्धार झाला. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की. एकदा भगवंताला मारण्यासाठी आघासूर दैत्य याने 11 अब्जाचं रूप धारण केलं आणि सगळे बाळगोपाळ आपल्या मुखामध्ये घेतले होते. बाळगोपाळ म्हणू लागले, देवा नारायण आमची रक्षा करा, आता तुमच्याशिवाय आमच्याकडे काहीच नाहीये. देवानं आपल्या मायेद्वारे जाऊन सर्व गोपाळांना बाहेर काढलं आणि गोपाळांना बाहेर केल्याबरोबर पर्वत आकार मुखाचा घेतला पहा. त्या अघासुराने देवाने वरचा आकार वर केला, खालचा आकार खाली केला आणि तिथे रक्तात बोंभाळ झालेला तो भगवान परमात्म्याने त्या अघासुराचा उद्धार केला. बोले गोपाल कृष्ण भगवान की. मग देव खेळू लागले. कोणता खेळ खेळला? विटी दांडूचा खेळ खेळला. देव दमले. अरे चला रे आता शिदोरा सोडू म्हणले. आता भुका लागल्या. सर्वांना भुका लागल्या ना महिला मंडळ? बोला लागला का? हो दीदी म्हणा. हे काय विचारत असतात का? ऐका नाही, भुका तर लागल्याच असतील ना मायबाप. ऐका, या ठिकाणी भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी उद्धार केला. तिथे सगळे चला म्हणले. कांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. पहा, खांदी भार आहे, पोटाला भूक लागलेली आहे. काय खेळू लागले देव? विटी दांडू. विटी दांडू खेळू लागले आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतात, काय म्हणू लागले पहा. तू का म्हणे हरी आमचे कोणी नाही घरी. त्यामध्ये गोपाळ म्हणू लागला, देवा आमच्या घरी कोणीच नाही, आता काय करावं, आम्ही तर काही जाणलं नाही ना. देव म्हणाले, अरे बाळांनो, ज्याचं कोणी नाही त्याला मी आहे ना म्हणे, का काळजी करताय. आणि तेवढ्यामध्ये सगळ्यांनी शिदोऱ्या सोडल्या. तो काला कुठे झाला होता मायबाप? वळवंटामध्ये झाला होता. आपण भाग्यवान आहोत. देवानं काय केलं?
कोणी भाकरी आणली, कोणी पोळी भाजी आणली, कोणी तुपाचे उंडे आणले, कोणी गोळे आणले, पण देवानं सगळं एकत्र केला, काला केला. आणि तिथे काय केलं पहा देवानं, तुका म्हणे काला, तुका म्हणे काला. टाळ्या वाजवा, टाळ्या. तुका म्हणे काला, वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला. विशेष लाभ हा संत संगेत पहा. संतांचं वर्णन केले, जर काला खायचा असेल तर संतांची संगत करावी लागेल, तेव्हा काला भेटतो. देवाने सांगितलं सगळे या, लहान या मोठे या, इथे भेदभाव नाहीये, या रे लहान थोर सर्वांना बोलवले एकत्र. देवाने काला केला, पोटभर खाल्ला. खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवाळी होती. दिवाळीच्या दिवशी त्या ठिकाणी गोवर्धन पूजा, त्या ठिकाणी इंद्रपूजा होत होती. पण नंद बाबा यशोदा मैयानी बोलताना देवाने ऐकलं. देव म्हणाले इंद्रपूजा नाही होणार का, कारण सावली, ऑक्सिजन, वारा, चारा सगळं काही गोवर्धन देते ना, मग गोवर्धन पूजाच व्हायला हवी है ना. मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने काय केलं पहा, देवानं अतिशय सुंदर सगळ्यांना घेतलं, बैलगाडीमध्ये सर्व पंच पक्वान बांधले आणि तिथे गोवर्धन पूजेसाठी निघालेले आहेत. आता दोन्ही हात वर करून टाळ्या वाजवायच्या. श्री गोवर्धन महाराज, महाराज तेरे माते मुकुट विराज. बोला गोवर्धन महाराज, महाराज तेरे माते मुकुट विराज. श्री गोवर्धन महाराज, महाराज तेरे माथे मुकुट विराज. श्री गोवर्धन महाराज, महाराज तेरे माथे मुकुट विराज. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी सगळ्यांना घेतलं आणि निघाले. इंद्राला कळालं, इंद्र क्रोधित झाला, कडकडाट विजांचा चालू झालेला आहे, रंजनाचा पाऊस आहे. आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी सगळे बाळ गोपाळ धावू लागले, देवा वाचवा वाचवा वाचवा. आणि तेवढ्यामध्ये त्या गोवर्धन महाराजांची पूजा झाली. सवा कोस की है परिक्रमा, त्या ठिकाणी परिक्रमा केली आणि देवानं सगळ्यांना बोलवलं. इंद्राला क्रोध आला, इंद्राला वाटलं आता माझं पद बुडतच, आता काही खरं नाही. त्या ठिकाणी देवानं काय केलं पहा माय बाप, आभाळ गरजत आहे, पशु पक्षी ओरडायला लागलेले आहेत आणि देवानं तेवढा गोवर्धन पर्वत एका करंगळीवरती उचलला आणि सर्व गोपाळांना आपल्या त्या गोवर्धन महाराजांच्या खाली छायेखाली घेतलं. बोलिये गोवर्धन महाराज की. चला आरतीचे यजमान आरतीसाठी समोर यायचं आहे. एक भजन होईल, भजन झाल्यानंतर लगेचच या ठिकाणी दोन्हीही तयार आहे, स्वयंपाकही तयार आहे, फराळाचंही तयार आहे, पण प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका. या ठिकाणी 2 मिनिटं भजन करा, लगेच आरतीचे यजमान येतील. हात वर करू ना. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाच पान, पान आवडते बेलाच पान, पान आवडते बेलाच पान. महिला मंडळ हात वर. महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाच पान, पान आवडते बेलाच पान, आवडते बेलाच पान.
दिवस आहे. उद्या या ठिकाणी रुक्मिणी स्वयंवर म्हणजे देवाचं लग्न होणार आहे. सर्वांनी येताना शिदोऱ्या घेऊन यायचे बरं का. या ठिकाणी फ्रीज, कूलर, कपाट सगळं काही आम्ही ऑलरेडी दिले देवाला, पण तुम्ही फक्त शिदोऱ्या घेऊन या. ऐका नाही, सर्वांनी नटून थटून नबाऱ्या घालून अतिशय सुंदर यायचं. हातावर मेहंदी काढायची आणि ज्यांच्या हातावर मेहंदी नाही त्याला 151 रुपये दंड बरं का. म्हणून सर्वांनी मेहंदी काढून सुंदर शृंगार करून या. नाव सांग. नाव सुनीता वरे. ऐका, इकडे लक्ष द्या. सुनीता आत्या बरं का. सुनीता आत्या यांनी मला कानातले गिफ्ट दिलंय. दोन्ही हात वर करून प्रेमाने टाळावं. याची काही गरज नव्हती. माझ्यासाठी प्रेम खूप महत्वाचं आहे, जिव्हाळा महत्वाचा आहे आणि तुमचं माझ्यावर असणं आशीर्वाद हा खूप महत्वाचा आहे बरं का. चला, या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आहे सर्वांना. माझ्याकडून खूप खूप धन्यवाद आहेत. या ठिकाणी आजचे पंक्तीचे अन्नदाते आमचे तसेच आजच्या पंक्तीचे अन्नदाते या ठिकाणी अतिशय सुंदर अन्नदान होत आहे. चला, आरतीचे यजमान समोर या.